हाय, हॅलो, नमस्कार. कसे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जुने असाल आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आले होते मी शेतावरती. मला पाहिजे होत्या लाखच्या शेंगा, ज्या ह्या आहेत जे तुम्ही आता बघत आहेत स्क्रीनवर. कारण की ह्या भरपूर दिवस झाले, म्हणजे एकंदरीत 4 ते 5 वर्ष झाले असतील ह्या मी खाल्ल्या नाही. कारण की ह्या महिन्यामध्ये यायचा योगच जुळत नाही कधी. तर यावर्षी तो योग आला, कारण की ते बारशामुळे. नाहीतर कधीच ह्या लाखाच्या शेंगा खायला भेटत नाही. आम्ही आलो तर एकतर दिवाळीमध्ये किंवा मग उन्हाळ्यामध्ये असं येतो, त्याच्यामुळं तेव्हा ह्यांचा सीझन नसतो. तर हे आहे आमचं शेत, जे आमचे साहेब तुम्हाला इशाऱ्याने दाखवत असतील बघा, इथपासूनचं तिथपर्यंत आहे असं. तर मला तर काय हे सगळ्यासारखंच दिसतात आणि मला तर समजत पण नाही कोणती बांधी. बांधी म्हणजे जे आपलं हे असं चौकोनी केलेलं असतं त्याला बांधी असं म्हणतात आमच्याकडे. तर त्या सगळ्या सारख्याच असल्यामुळे मला तर काही ओळखू पण येत नाही की कोणतं आपलं आहे आणि कोणतं दुसऱ्याचं आहे म्हणून. तर शेतावर जाताना सासूबाईंनी सांगितलंच होतं की शेतावरती जातच आहात तर येता येता मी मोहऱ्या जमा करून ठेवल्या होत्या, त्या मोहऱ्या येताना घेऊन या. तर त्यांनी मस्तपैकी ह्या मोहऱ्याचा गठ्ठा असा तिथल्याच कुठल्या तरी ते असं नाही का, हे होतं पाला, त्या पाल्याची रस्सी केली आणि त्यांनी बांधली आणि आम्ही मस्तपैकी पुढं चाललो. आणि नंतर ना मग शेत आल्यावरती आता पण कसं हे ओलं म्हणजे एक अर्धच ओलं भेटेन, कारण की आता पटकन म्हणजे हे कधी जानेवारीच्या स्टार्टिंगला लागतात आणि ज्या जानेवारीच्या स्टार्टिंगला लागतात त्याच शेंगा खूप छान लागतात. आणि ह्या आता वाळलेल्या असतात. एखाद शेवटचा जर दाणा असेल तोच जर पिकायचा राहिला असेल तर तेच फक्त हिरवी शेंगा भेटतील. तर आम्ही तिथल्या निवडून घेतल्या, कारण की पूर्ण रान वाळलं होतं, म्हणजे पूर्ण रानातल्या शेंगा वाळून गेल्या होत्या आणि एक अर्ध्याच होत्या त्या पण रट झाल्या होत्या, म्हणजे कोवळ्या नव्हत्या, अशा रट झालेल्या होत्या आणि त्या चवही काही तेवढी खास चव काही देत नव्हत्या. पण खायची इच्छा होती, त्याच्यामुळं मग हे जे आता मी शेंगा ज्या रानातनं तोडते हे आमचं रान नाही आहे, कारण की आमच्या रानातल्या शेंगा तोडून पण झाल्या आणि त्या दडून पण झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. पण आणि हे आम्ही जे आता शेंगा तोडतोय ह्या शेंगा आम्ही तिथल्या काकांना विचारलं की तुमच्या रानातल्या आम्ही शेंगा तोडतोय, तर ते म्हटले तुम्हाला पाहिजे तेवढं तोडा. आणि आम्ही भिडलो तोडायला. तर भरपूर अशा म्हणजे गट्टाच एक पूर्ण असं अर्धी पोतुली गठ्ठा तोडल्यासारखा या शेंगा तोडल्या. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. बाय बाय.